तूही रे माझा मित्र या मालिकेचा आपण आज जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आता अर्णव आणि ईश्वरी शलाकाच्या गावावरून परत येत असताना त्यांनी अंजलीसाठी छान असं गिफ्ट घेतलेलं असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर हे बघा, बढिया गिफ्ट मिळालं ना ताईंसाठी. मोराचा पाळणा असतो प्रेक्षकांनो, तो खूप सुंदर असतो. अर्णव प्रेक्षकांनो त्या पाळण्याकडेच बघत असतो. काहीतरी मनामध्ये त्याचा विचार चाललेला असतो आणि फक्त ईश्वरीला म्हणतो की तो ईश्वरी म्हणते की सर एक सांगू का, आज ताईंचं डोहाळे जेवण आहे, त्या खूप एक्साइटेड असतील, आनंदात असतील, तर तुम्ही प्लीज असा चेहरा घेऊन त्यांच्या समोर जाऊ नका. प्रेक्षकांनो, ईश्वरी जे बोलली ते अगदी बरोबरच बोलली. अर्णव म्हणतो की मला ना खूप वाईट वाटतंय, ताईला हे सगळं काहीच माहित नाहीये, इतकी इनोसंट आहे ताई आणि तो तिचा नवरा. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की जाऊ द्या ना सर. ईश्वरी म्हणते की हे निदान आजच्या दिवशी तरी सोडून द्या ना प्लीज. ईश्वरी म्हणते की तुम्हाला भाऊ म्हणून वाईट वाटणं साहजिकच आहे, पण अर्णव तिला म्हणतो की पण काय. तो म्हणतो की अजून किती दिवस आपण फसवणार आहोत ताईला आणि किती दिवस अजून फसवणार आहोत स्वतःला. ईश्वरी म्हणते की सर तो राकेश किती शातीर दिमाग आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला, त्याने सगळे पुरावे गायब करून टाकलेत. ईश्वरी म्हणते की पण सर देव आहे आणि तो बघतो आहे सगळं, मला पक्की खात्री आहे. खजिराणा गणेश नक्कीच आपल्याला काहीतरी चांगला मार्ग दाखवेल. आता बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला म्हणते की आता जरा स्माइल करा बघू. ती म्हणते की स्माइल केल्यावर बढिया दिसता. ईश्वरी त्याला म्हणते की स्माइल, पण आता हे अर्णवचं स्माइल एकदम बळजबरी असतं. त्याला फक्त त्याच्या अंजली ताईची काळजी असते आणि हे पण साहजिकच आहेत प्रेक्षकांनो. आणि तो ईश्वरीसाठी स्माइल करतो. ईश्वरी म्हणते की बढिया. आणि बघा आता हे निघालेले असतात. इकडे अंजली ह्या दोघांची वाटच बघत असते. त्यामुळे आजी म्हणते की अंजू बाळा, अजून किती वेळ वाट बघणार आहेत त्या दोघांची, ओटी भरण्याचा कार्यक्रम केला पाहिजे आता. अंजली म्हणती हो ना आजी, तू थोड्या वेळ थांब ना ग, माझे डोहाळे जेवण नाहीये, डोहाळे जेवण आहे पण चिंटू ईश्वरी नाहीयेत, हे सहनच होत नाहीये मला. आजी तो आला ना तर चांगलं रागव त्याला, कान धर त्याचे, पण आता आपल्याला थांबता येणार नाही. त्या म्हणतात की अगं आपले पाहुणे केव्हाचे खोळंबलेत ना आणि मुहूर्त पण टाळता येणार नाही. प्रेक्षकांनो, तेवढ्यात अर्णव ईश्वरी तिच्या डोळे जेवणासाठी हजर राहतात आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की बाळाचे मामा मामी कुठलाच मुहूर्त टळू देणार नाही आजी. आणि तेवढ्यात आपण बघतो की अंजलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद झालेला असतो. आणि बघा आता लगेच अंजली तिथून पळत म्हणजे पटपट येत असते. अर्णव म्हणतो की अगं हळू ताई, आणि येते पहिले अर्णवला आणि नंतर ईश्वरीला मिठी मारता आणि म्हणते की काय रे किती वेळ हा. अर्णव म्हणतो की ताईस कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आलो की नाही, प्रॉमिस केलेलं. अंजली म्हणते की फारच वेळ लावला बाबा तुम्ही, माझं बाळ जन्माला आलं ना सगळ्यात आधी त्याच्या मामाची कंप्लेंट करते बघ त्याच्याकडे. अर्णव म्हणतो की त्याची गरजच पडणार नाही, कारण त्याचा मामा त्याला सोडून कुठे जाणार नाही. हे बघून ईश्वरी पण खूप हसते. आजी म्हणतात की बरं तुम्ही दोघं या आवरून खाली. ईश्वरी म्हणते की हो लगेच आलो. हे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही पटकन आवरून खाली आलेले असतात आणि आता अंजलीच्या डोळे जेवणाचा मुहूर्त टळू नये म्हणून ईश्वरी आता जे हळदी कुंकू लावते तिची ओटी भरते. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने तिच्यासाठी हिरवी छान साडी आणलेली असते, त्याच्यात नारळ असते आणि तांदूळ घेऊन तिची ओटी भरते. आणि इकडे हे सगळे हातामध्ये ते कार्ड्स असतात ना, पणजी मामी किंवा आजी मामी मामा, म्हणजे सगळेजण तिथे उभे असतात त्या हातातलं कार्ड घेऊन. आणि इकडे ईश्वरी अंजलीची ओटी भरते आणि सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण याचा चेहरा प्रेक्षकांनो असा का दिसतो आहे राजेशचा माहीत नाही. प्रेक्षकांनो, या राजेशने सगळी बाजी पलटवलेली आहेत, ते आपल्याला शेवटी बघायला मिळणार आहेत. आजी आता म्हणतात की ईश्वरीची झाली, वल्लरी तू ओटी भरून घे. वल्लरी म्हणते की हो. प्रेक्षकांनो, वल्लरीची झाल्यानंतर अशा एक करून 5 ते 6 बायका येतात. अंजलीची प्रत्येक जण ओटी भरतात आणि प्रेक्षकांनो इकडे तरी बायका येऊन अंजलीची ओटी भरतात. पण बघा ना प्रेक्षकांनो, हा राजेश असा बघतो आहे की जणू याने काही केलेलंच नाहीये, पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर आपल्याला संताप दिसतो, काळजी दिसते. तसेच अर्णवच्याही चेहऱ्यावर आपल्याला संताप आणि काळजी देखील दिसते. आणि आता सगळ्यांची ओटी भरून झाल्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते की आता चला सगळ्यात महत्वाची गोष्ट करून घेऊया. आजी म्हणतात की हो मागवून घेते सगळं. ईश्वरी म्हणते की अनिता ताई. आणि अर्णव म्हणतो की आजी काय आणायला पाठवलं अनिता ताईला. आजी म्हणतात की अरे आता अंजूला मुलगा होणार आहेत की मुलगी
हे बघूयात आपण. तोपर्यंत इकडे ईश्वरी अंजलीच्या ओटीत जे जे सामान आलं आहे ते काढून व बाजूला ठेवते. आणि आकाश म्हणतो की आजी, काहीही झालं तरी आपल्याला आनंदच होणार आहे. आजी म्हणतात की हो रे, ती केवळ फक्त एक ढोळे जेवणातली गंमत असते. आकाश म्हणतो की हो हो, इंटरेस्टिंग. आणि बघा, आणि तर ताई आता ईश्वरीच्या हातात ते पेढा बर्फीचं प्लेट आणून देतात. आणि अंजली ईश्वरी अंजली समोरच बसते आणि म्हणते की ताई, एका वाटीत पेढा आहे आणि एका वाटीत बर्फी आहे. कुठल्या वाटीत काय आहे हे कुणालाच माहित नाही. ईश्वरी म्हणते की ताई, तुम्ही एक वाटी उचला. पेढा आला तर मुलगा होणार आणि बर्फी आली तर मुलगी होणार. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आता सगळे इंटरेस्टेड असतात, उत्सुक असतात की नक्की आता अंजली कुठली वाटी उचलणार आहेत. आकाश वडिलांना म्हणतो की असं असतं. त्याचे वडील म्हणतात की हां. अंजली पण आता म्हणते की बघू ना, मला मुलगा होतो की मुलगी. ईश्वरी म्हणते की मी ताई सांगते तुम्हाला, मुलगाच होणार. आणि आता बघा, अंजलीला सगळे गोंधळून टाकतात. इकडे अर्णव म्हणतो की नाही ही उचल, तिकडे आकाश म्हणतो की नाही नाही हे उचल. आणि आता अंजली प्रयत्न करते की कोणती डिश उचलावी, म्हणजे विचार करत असते. आणि बघा, आता अंजली असं हात इकडे तिकडे करत करत तिने बरोबर पेढ्याची वाटी उचललेली असते. आणि सगळेजण बघतात की पेढा म्हणजे काय, मुलगा होणार. ईश्वरी म्हणते की बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की तुम्हाला मुलगाच होणार. आता अंजली म्हणते की हो, यांच्यासारखा मुलगा होणार आहेत मला, हुशार आणि सगळ्यांची काळजी करणारा. प्रेक्षकांनो, ह्या सगळं उलटच आहेत हे अर्णव ईश्वरीला माहीत आहे. पण काय करणार, अंजलीसाठी ते शांत बसलेले आहेत. आता हा राजेश म्हणतो की अंजली, अगं उगाच माझं कौतुक करायची काही गरज नव्हती. आता ईश्वरी म्हणते की चला ताई, तुम्हाला ना हे ते सगळे ठेवलेले गोड पदार्थ आहेत ना, टेस्ट करायचे आहेत. आणि अंजली म्हणते की बाप रे, एवढं सगळं खायचं आहेत काय. तेवढ्यात मामी म्हणतात की अरे बापरे काय. मामी म्हणतात की तुझं डोहाळे जेवण आहेत ना आज, मग आज कसलाही विचार न करता मनसोक्त खायचं. ईश्वरी पण म्हणते की हो, मस्त एन्जॉय करा. सगळेजण, आकाश पण म्हणतो की खा ग म्हणजे खुणवत असतात. मामा पण आता सगळेजण ताईला म्हणजे प्रोत्साहित करत असतात की तू खा, मनसोक्त खा. आता ईश्वरीने पहिले गुलाबजाम घेतलेला असता आणि गुलाबजाम अंजलीला खाऊ घालते. त्यानंतर असते ती काजू कतली, त्यानंतर पेढा, नंतर एक एक करून तिने सगळे गोड पदार्थ अंजलीला खाऊ घातलेले असतात. आणि आता अंजलीला बघा, ते नको नकोसं वाटत असतं. मामी म्हणतात, अंजली म्हणते की बास. मामी म्हणतात की अगं, एवढ्यात पोट भरलं तुला, तुझं ते सगळे पदार्थ तुला संपवायचे आहेत आता. इकडे आता अंजलीला ते नको वाटतं. ती म्हणते की अगं, केवढं आहे हे. आणि बघा, हा राजेश म्हणतो की करा सगळ्यांनी, सगळ्यांचे तोंड गोड करा, थोड्याच वेळात कडू होणार आहे सगळ्यांचे तोंड. प्रेक्षकांनो बघा, या राजेशने ना खूप मोठं पाऊल उचललेलं आहे बरं का. आता प्रेक्षकांना बघा, इकडे सगळ्यांचं म्हणजे सगळं आवरलेलं असतं, पाहुणे पण निघून गेलेले असतो. पण इकडे हा राजेश बघा, फोनवर कोणाशी तरी बोलतो आहे. तेवढ्यात मामा आणि आजी येतात. अंजली म्हणते की काय ग, इतका वेळ कुठे होता तुम्ही. आजी म्हणतात की अगं, पाहुणेच किती होते, निरोप घेऊन यायला वेळ तर लागणारच ना. अरे मामा म्हणतात की अरे, बाहेरच्यांकडनं गिफ्ट घेऊन झालेलं आहे, आता घरच्यांकडनं तुला गिफ्ट. आणि आकाश म्हणतो की दी हे गिफ्ट माझ्याकडून आणि नम्रताकडनं. अंजली म्हणते की याच्या आणि नम्रताकडनं. आकाश म्हणतो की आय होप यू लाईक इट. अंजली म्हणते की नक्की आवडेल मला, याची काय गरज होती रे. आता मामा म्हणतात की अंजली, तू ना तुझ्या मामीकडनं काही एक शिकलेली नाहीये. ते म्हणतात की गिफ्ट्स मिळत असेल तर नाही म्हणू नये, हो की नाही ग. मामी म्हणतात हो की नाही ग, बोला. चार चौघात टोमणं मारायची एकही संधी सोडू नका तुम्ही मला. मामा म्हणतात की अगं, गंमत केली ग. मामी म्हणतात सतत आपल्या गमती चमती सुरू असतात. आता मामा म्हणतात की तुला मामा मामीकडनं हे छान आणि छोटंसं गिफ्ट. आणि दोघंही हात लावतात. मामा म्हणतात की सावकाश उघड, नक्की आवडेल तुला. त्यावर अंजली म्हणते की थँक्यू. आता आजी म्हणतात की बाळाच्या मामा मामींनी काय गिफ्ट आणलंय ते बघूयात. अर्णव म्हणतो की माझी ताई जशी क्यूट आणि इनोसंट आहेत ना, तो म्हणतो की आमचं गिफ्ट सुद्धा क्यूट आणि इनोसंट आहेत. ईश्वरी म्हणते की बघा, आवडतंय का ते. अंजली म्हणते की तुम्ही दोघांनी आणलेलं आहे हे गिफ्ट आणि ते मला आवडणार नाही असं इम्पॉसिबल आहेत का ईश्वरी. आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही गिफ्ट देतात. ईश्वरी म्हणते की ताई, उघडून तर बघा. आणि बघा, आता अर्णव ईश्वरीने छान असा पाळणा दिलेला असतो
आणि ते गिफ्ट सगळ्यांना आवडलेलं असतं। बघा प्रेक्षकांना, इकडे सगळे खुश असतात, पण ह्या राजेशने ना मोठा ट्रॅप प्लॅन केलेला असतो। सगळे जण त्या गिफ्टचं कौतुक करत असतात आणि अंजली पोटाला हात लावून म्हणते की काय आवडलं ना तुला मामा मामीने दिलेलं गिफ्ट। आणि सगळे तिचं हे बोलणं बघून सगळे खूप हसायला लागतात आणि अर्णव म्हणतो की एक्सक्यूज मी, करेक्शन, भाचीला। आणि आता ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर नाही नाही भाच्याला, अंजलीताईंना ना मुलगाच होणार आहे। बघा तुम्ही बघितलं ना वाटीखाली कसा पेढा आला ते। आणि अर्णव म्हणतो की वाटीखाली पेढा येऊ दे नाही तर बर्फी येऊ दे, ताईला मुलगीच होणार, मुलगा होणार आहे असं ईश्वरी म्हणते। अर्णव म्हणतो की नाही मुलगी होणार आहे। ईश्वरी म्हणते मुलगा होणार, अर्णव म्हणतो की मुलगी होणार। अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते की भाचा होणार आहेत, अर्णव म्हणतो की भाची होणार आहेत। ईश्वरी म्हणते की सर असं काय करता, आता बघितलं ना तुम्ही की भाचा होणार आहेत म्हणून। ईश्वरी म्हणते की नाही मला भाचा पाहिजेत। आणि बघा आता हे सगळेजण यांची गंमतच बघत असतात। आजी म्हणतात की झालं बाबा यांचं सुरू। अंजली म्हणते की मामा मामी होणार आहात आता तुम्ही, असे भांडू नका रे। आणि दोघंही एकमेकांकडे हात दाखवतात, असं त्यांचं म्हणणं असतं की हा भांडतो आणि त्या अर्णवचं म्हणणं असतं की ही भांडते, असं त्यांचं चालू असतं। आजी पण म्हणतात की खरंच कठीण आहेत बाई यांचं अगदी। आणि आता आजी म्हणतात की बरं जावई बापू, बाळाच्या बाबांनी काय गिफ्ट आणलंय हे तरी कळू देत। आणि हा राजेश बघा कसा म्हणतोय की बाळाचं भविष्य आणलंय आजी, आणि तो म्हणतो की त्याबद्दलच शंका आहेत ना, बरोबर याने पाऊल उचललेलं आहे। आणि तेवढ्यात मामा म्हणतात की जावई बापू तुमच्या या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा आम्ही। आता राजेश म्हणतो की तोच अर्थ काढायचा जो निघतो आहे मामा। आता सगळे गोंधळात पडतात। अंजली म्हणते की म्हणजे, आजी म्हणतात की काय झालं जावई बापू, तुम्ही नाराज आहात का? तर राजेश म्हणतो की नाही 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 नाराज नाहीये मी, दुःखी आहे। आणि त्याचा असं बोलण्यावर सगळे गोंधळात पडतात। राजेश म्हणतो की माझंच फ्युचर सेफ नाहीये तर मी माझ्या बाळाला काय सुखी ठेवणार आहेत सांगा ना तुम्ही। आणि तो असं बोलल्यावर आता अर्णव ईश्वरी सुद्धा विचार करायला लागलेले असतात की नेमकं झालं तरी काय। आणि राजेश इकडं तोंड करून मस्त हसतो आहे। आता अंजलीला टेन्शन आलं, ती म्हणते की तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे कळत नाहीये मला। राजेश म्हणतो की अंजली तू ना खूप भोळी आहेस। आणि तो म्हणतो की या स्वभावाचा तुझा काही फायदा घेतात तुझ्या जवळची माणसं। आणि मामी पण म्हणतात की जावई बापू नेमकं काय सुचवायचं आहे तुम्हाला। आणि मामी म्हणतात की काय आज गिफ्टचा विषय निघाला आणि तुम्ही हे काय बोलताय। राजेश म्हणतो की आज गिफ्टच देणार आहेत मी माझ्या बायकोला। आणि राजेश म्हणतो की अंजली आता तरी तुझे डोळे उघडावे म्हणून तुला आता अर्णव ईश्वरी स्वतःच विचार करतात आणि स्वतः टेन्शन मध्ये येतात। राजेश म्हणतो की नात्याच्या नावाखाली तुला किती फसवलं गेलेलं आहे हे कळायलाच हवं तुला आता अंजली। अंजली म्हणते की कोणाबद्दल बोलताय तुम्ही। हा राजेश म्हणतो की तुझ्या लाडक्या भावाबद्दल। आणि आता अंजली लगेच अर्णवकडे बघते। बघा प्रेक्षकांनो, हे सगळ्यांसाठी खूप अनपेक्षित आहे। राजेश म्हणतो की काळजी घेणारा प्रेमळ भाऊ हा फक्त खोटा चेहरा आहे ते तू त्याचा, आज तुला ते दिसणार आहेत अंजली। आणि आजी म्हणतात की जावई बापू अहो काय बोलताय तुम्ही हे। राजेश म्हणतो की आजी मी आता फार काही बोलणारच नाहीये। राजेश म्हणतो की आता तुम्ही फक्त बघा। तो म्हणतो की मी काय बोलतो ना हे आता पटेल तुम्हा सगळ्यांना। आणि प्रेक्षकांनो, हा राजेश आता सगळं पूर्वतयारीनिशी आलेला असतो, म्हणजे तो तिथेच जाऊन देखील आलेला असतो। हे सुद्धा म्हणजे हेच आहे ना प्रेक्षकांनो, बघा ना त्या दिवशी मोबाईल चोरून तो घरी सुद्धा आलेला असतो। आणि इकडे बघा हे जण आता इकडं त्यांनी व्हिडिओ देखील काढलेला असतो आता अर्णव ईश्वरीचा। आणि अर्णव त्याला विचारतो की हा माणूस शलाकाताईचा नवरा आहेत ना। आणि ईश्वरी पण म्हणते की याच माणसासोबत झालं होतं ना शलाकाताईंचं लग्न। ईश्वरी म्हणते की आपण तुमच्या एका उत्तराने आपण त्यांच्या खुणापर्यंत पोहोचवू, प्लीज तुम्ही सांगा। आणि बघा अंजली लगेच आता रागाने या अर्णवकडे बघते आणि राजेशने खूप मोठा प्लॅन रचलेला असतो प्रेक्षकांना। आणि राजेश म्हणतो की खूप प्रश्न पडले असेल ना तुला अंजली हा व्हिडिओ बघून। तो म्हणतो मलाही पडले होते अगं, आपला मेहुणा आपल्या जीवावर का बाबा उठलाय हे कळतच नव्हतं। प्रेक्षकांनो, आता इथे मला काय वाटतं माहिती का, आता मामा आणि आता ईश्वरी आणि अर्णवला तर माहीतच आहे, त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन एकदा सांगायला पाहिजे, म्हणजे कोणाला, आजीला आणि आकाशला, असं तरी मला वाटतं आहे। आणि राजेश म्हणतो की विचार तुझ्या लाडक्या भावाला विचार, काल कुठे गेला होता तो। आणि आता अंजली म्हणते की अहो काल आजी तर मला म्हणाली की त्याच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला आहे, तिथे गेला आहे तो। आणि हा राजेश म्हणतो की नाही अंजली, मला फाशी व्हावी म्हणून काल रात्री तो शलाका पाटील हिच्या घरी गेला होता।
आणि प्रेक्षकांनो बघा, हा जे बोलला ना हे खूप म्हणजे खूप विचित्र आहे. सगळा डाव त्याने पलटवलेला आहे आणि अर्णव ईश्वरी मात्र आता स्वतःच तोंडावर पडलेले आहेत. प्रेक्षकांनो पुढे काय होणार ना, खूप मोठा ड्रामा होणार आहेत. अंजली म्हणते की शलाका पाटील म्हणजे तीच ना, ऑफिसमधली ईश्वरीची मैत्रीण की जिचा आता खून झाला. तेवढ्यात राजेश म्हणतो की हो तीच, तिचा खून मी केलाय हे सिद्ध करायचं आहे अर्णवला. तेवढ्यात अंजली अर्णवकडे बघून म्हणते की चिंटू. बघा प्रेक्षकांना, आता ईश्वरी स्वतःच घाबरून गेलेली असते. तिला स्वतःलाच कळत नाही की हे राजेश पर्यंत कस काय पोहोचलं आणि त्यांनी हे कस काय डाव पलटवलेला आहे. राजेश म्हणतो की अंजली अगं, माझ्या नावाचं अरेस्ट वॉरंट काढायला गेला होता तुझा हा लाडका भाऊ. बघा आता अंजली सुद्धा खूप रागाने बघत असते अर्णवकडे. हा राजेश म्हणतो की आपलं बाळ या जगात यायच्या आधीच ते कसं अनाथ होईल हेच बघतो आहेत हा अर्णव. आता ह्या राजेशला फक्त बोलायला चान्स मिळाला आहे म्हणून तो आता वाटेल त्या अर्णव बद्दल बोलत आहे. ईश्वरीचा आणि अर्णवचा खूप म्हणजे खूप संताप होतोय त्या राजेशवर, पण ते बिचारे आता काहीच करू शकत नाही. तो राजेश म्हणतो की मला याला खुनी ठरवायचं आहे आणि हाच प्लॅन आहे याचा. आणि याने सगळं पुराव्यानिशी अर्णव ईश्वरीच्या विरोधात सगळे पुरावे अंजली समोर टाकलेले असतात. राजेश म्हणतो की नशीब माझा एक वकील मित्र त्याचे कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामुळे हे फुटेज मिळाले तरी. आणि बघा हा नको नको ते आरोप अर्णव ईश्वरीवर लावत असतो. तो म्हणतो बघ ना, या फोटोमध्ये तुम्हीच आहेत ना. अर्णव आता चिडतो आणि म्हणतो की शटाप शटाप. आणि राजेश म्हणतो की आता मी गप्प बसणार आहे कारण आता तुलाच बोलायचं आहे. आता राजेशने बघा सगळा राडा केलेला असतो. सगळ्या याच्यात अर्णव ईश्वरीलाच दोषी मानलेलं असतं. राजेश म्हणतो की मला शिक्षा व्हावी हे का वाटतं तुला, सांग ना एकदाच. आणि आता सगळं अर्णव खरं बोलतो. तो म्हणतो की ताई हा माणूस फसवतो आहे तुला. आणि अर्णव म्हणतो की याचा खरा चेहरा काय आहे ना, पण तेवढ्यात ईश्वरी त्याला अडवते. प्रेक्षकांनो राजेश म्हणतो अरे काय, कुठला आहे माझा खरा चेहरा, गप्प का बसलाय, बोल ना बोल, तुझ्या मनातले गैरसमज सांगून टाक. पण मामा पण इकडनं इशाराने नाही असं म्हणतात. आता अंजली म्हणते की चिंटू हे जे सांगतायत ते खरं आहे का. आणि अंजली त्याला प्रश्नच विचारते की तू मला आधी सांग हे खरं आहेत का, हे काय सांगतायत ते खरं आहे का, तू तिथेच गेला होता का. ती म्हणते की अरे बोल. आणि अर्णव मान्य करतो हो. अर्णव म्हणतो की मित्राचा काही ऍक्सिडेंट वगैरे झालेला नव्हता, शलाका मर्डर केसमध्ये काही सापडतं का नाही ते बघायला गेलो होतो. आणि अर्णव म्हणतो की आमचा डाऊट कन्फर्म. तेवढ्यात हा राजेश म्हणतो की एक मिनिट, तुमचा कसला डाऊट. हा राजेश म्हणतो की पोलीस इन्व्हेस्टिगेट करतायत ना, त्यांना नाहीये माझ्यावर कुठला डाऊट, माझी तर साधी चौकशी केली नाहीये त्यांनी, मी कोण माहिती नाही त्यांना, मग हे दोघं कशाच्या बळावर मला आरोपी ठरवतायत. बघा हा राजेश बाळाची सुद्धा खोटी शपथ घेतो. तो म्हणतो की अंजली मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो की अर्णव जे बोलतोय ते अगदी खोटं आहेत, मी बाळाची शपथ तर खोटी घेणार नाहीयेत ना अंजली. अंजली म्हणते की माझा विश्वास आहे तो तुमच्यावर. हा राजेशने खूप तमाशा केलेला असतो. तो म्हणतो की या दोघांचा नाही तर काय करायचं. हा राजेश म्हणतो की एक मिनिट थांबा, मी आज सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर करतो, 1 मिनिट थांबा. आणि बघा त्याने त्या साताऱ्यातल्या वकिला सुद्धा फोन लावलेला असतो आणि म्हणतो की हा बोल रे राजेश. तो म्हणतो की हा बघ हा प्रमोद आहे साताऱ्यातला वकील. आणि तो म्हणतो की प्रमोद शलाकाच्या काकांना फोन देतोस का एकदा. आणि बघा आता इकडे हा म्हणतो की नमस्कार काका, मी ॲडव्होकेट राजेश भोसले. तिकडनं ते पण म्हणतात की नमस्कार. तो म्हणतो की काल मला सांगा अर्णव आणि ईश्वरी राजेशिर्के तुमच्या घरी आले होते. ते काका म्हणतात की हो. बघा प्रेक्षकांनो हा राजेश ना यांच्या एक पाऊल पुढे. आणि आता अंजलीला अजून संताप होतो. राजेश म्हणतो की कशासाठी आले होते काका, नाही म्हणजे त्यांचं म्हणणं काय हे सांगू शकाल का आम्हाला. आणि बघा ते काका म्हणतात की हाच शलाकाचा नवरा आहे अशी जबानी द्या. प्रेक्षकांनो बघा आता याने सगळे पासे उलटे पलटवलेले राहतात. आणि तो म्हणतो की याच्या बदलात मला 25 लाख रुपये द्यायला तयार होते ते. आता बघा प्रेक्षकांनो काहींना यावर विश्वास बसत नाही, पण आता पुरावा समोर असल्यावर काय करणार. अर्णव तर फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की आर यू आउट ऑफ युअर माइंड, असं इतकं खोटं कसं काय बोलू शकता तुम्ही. तेवढ्यात ते म्हणतो की साहेब खोटं मी नाही तुम्ही बोलताय, तुम्ही जे सांगितले मी तेच सांगतो आहे सगळ्यांना. आणि बघा राजेश म्हणतो की अरे अर्णव कुठल्या भाषेत आणि कसं सांगायला हवं त्यांनी. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे या राजेशने सगळी फिल्डिंग लावून घेतलेली असते. त्याच्या बायकोला आणि पोरीला त्यांच्या डोक्यावर गोळ्या बंदूक असल्यानंतर तो माणूस काय बोलणार आहेत प्रेक्षकांनो. आणि हा राजेश म्हणतो की सात्विक फॅशनचं चेकबुक चोरून मी पैसे काढले हा आरोप तर केलाच होता तू माझ्यावर. हा राजेश म्हणतो की आपल्या घरातून जेव्हा सोन्याच्या पादुका चोरीला गेल्या तेव्हा सुद्धा या दोघांचा माझ्यावर संशय होता हे माहितीये मला.
आता अंजली म्हणते की काय, त्याने बरोबर प्रेक्षकांनो ह्या भावा बहिणींमध्ये भांडणं अगदी अतूटपणे लावलेले आहेत. हा राजेश म्हणतो की फक्त तेव्हा मी तुला काही बोललो नाही कारण तुला त्रास होऊ नये अंजली. हा राजेश म्हणतो की खूप सोपं असतं ग, गरीब घराण्यातून आलेल्या एका साध्या वकिलीला घर जावई म्हणून असं आरोप करणं खूप सोपं असतं ग. हा राजेश आता सगळं एक एक गोष्ट उकरून उकरून काढत असतो. तो म्हणतो की जेव्हा ईश्वरीजींना बरं नव्हतं तेव्हा आधार द्यायला गेलो होतो ग मी त्यांना. अर्णव माझ्या अंगावर कसा धावून आलेला हे आठवतंय का तुला. राजेश म्हणतो की एका क्षणात त्यांचा विनयभंग करण्याचा फील आला माझ्या मनात त्याच्या या वागण्यामुळे. आणि बघा राजेश म्हणतो की ईश्वरीजी विनयभंग मी शक्य आहे. राजेश म्हणतो की सांग ना अंजली शक्य आहेत का. आता याने अर्णव ईश्वरीची बोलतीच बंद केलेली आहे आणि आता स्वतः सगळं उरकरून म्हणजे कसं बोलतोय ना प्रेक्षकांनो, त्याच्या बोलण्याला जवाब नाही. तो काही काही बोलून अंजलीला बरोबर त्याने पट्ट्यात घेतलेलं असतं. तो नको नको ते अर्णव ईश्वरीबद्दल बोलतो. सगळं त्याने केलेलं असताना सगळं तो स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय प्रेक्षकांनो, पण तरीही आता हे सगळ्यांना खोटंच वाटत आहेत. बघा राजेश म्हणतो की सांग ना तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला मी ह्या जगातच नको आहेत का. बघा प्रेक्षकांनो याने लय मोठा डाव रचलेला आहे. स्वतः आता अर्णवला म्हणतो की मारून टाक एकदाच मला. बघा ह्या अंजलीची काय अवस्था आहे हेही त्याला काही घेणं देणं नसतं. त्याला फक्त पैसा आणि पैसाच प्रेक्षकांनो खूप बेकार दाखवलेला आहे हा राजेश. इकडे मामा म्हणतात की जावई बापू सोडा. आणि बघा आता किती नाटक करतो. आजीना म्हणतो की नाही सहन होते मला. अंजली आता म्हणते की छान गिफ्ट दिलं रे मला डोळे जेवणाचं. आणि